हिंदवी जगाचे तुम्हीच शिल्पकार, तुम्हीच शिल्पकार, नव हिंदवी जगाचे तुम्हीच शिल्पकार. ही ओळ आता पुसल्या जाते. कालचा मूल हा आजचा तरुण आणि आजचा तरुण हा शिल्पकार तर सोडूनच द्या, साधे संस्कार सुद्धा जपायला तयार नाही. आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या देशात तरुणांची संख्या प्रचंड आहे त्या देशाची विलक्षण लक्षणीय प्रगती असायला हवी, पण यात नेमकं आपल्याला उलटच दिसून येतं. आज भारताचं स्वातंत्र्यानंतर भारतात स्वातंत्र्याच्या 70 आहे, तरीही भारताची प्रगती पथावरच आहे, आणखीन तो रस्त्यावरच आहे. म्हणजे त्याला आणखीन प्रगतीची गरज आहे. याचं एकमेव कारण म्हणजे संस्कारक्षम युवकांचा अभाव. मंगेश पाडगावकर म्हणतात, आयुष्य एक विधात्याच्या वहीचं पान असतं, रिकाम तर रिकाम, लिहिलं तर छान असतं. पहिलं पेज हे जन्माचं तर शेवटचं हे मृत्यूचं असतं, आणि उरलेली मधातली जी पानं असतात ती आपल्यालाच भरायची असतात, कारण ते आपलं कर्म असतं. आणि हे जन्मावस्था आणि वृद्धावस्था मरणावस्था याच्यातला मधला जो काळ आहे तो म्हणजे तारुण्यावस्था. आणि याला जर संस्काराची जोड लागली ना तर संस्कारक्षम युवक हा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. गज की चाल को हमेशा गधे कभी पाते नहीं, कुत्ते भले ही भौंकते हो पर बीच में आते नहीं. शेर ऐसी शक्ति है जो कुशल होता खेल में, करके वही राजा होता जंगलों की मेल में. सिंहाचा ज्याप्रमाणे जंगलात दरार असतो त्याचप्रमाणे आपल्या आचरणातून विचारातून आपल्या संस्कारातून तत्वज्ञानाचा दरारा निर्माण करणारे राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज म्हणतात, देश हा भूसंख्येने अस्तित्वातील, देश हा लोकसंख्येने अस्तित्वातील, देश हा राष्ट्रसंख्येने देश हा शासन व्यवस्थेने अस्तित्वातील, पण त्या जर देशाला राष्ट्र बनवायचं असेल तर जेवढा मला एसीत बसणारा माणूस महत्वाचा वाटतोय तेवढाच मला 45 डिग्री सेल्सिअस मध्ये काम करणारा हा माझाच भाऊ आहे. आणि मी जेव्हा त्या भावासाठी काम करायला लागेल तेव्हा मला खरी संस्काराची शिदोरी लाभली असं म्हणायला वावगं ठरणारच नाही, आणि तेव्हा हे देश राष्ट्र बनेल. पण सध्याची स्थिती काय आहे? एखाद्या बस स्टँडवर एखादी स्त्री दिसली, तिच्या एका हातात लेकरू तिचं, दुसऱ्या हातात पिशवी आणि डोक्यावर गाठोडं. तिथे एखादा तरुण येतो, ताई बाजूला व्हा, ताईला आत जाऊ द्यायचं बसच्या, तर ताई बाजूला व्हा म्हणून स्वतः आत जातो. आणि त्या आशाने सक्षम युवक होणार तरी कसा? एवढंच नव्हे तर तिच्या डोक्यावरच्या गाठोड्यावर पाय देऊन खिडकीतून आत जाण्याची इतपत आमची तयारी असते. आणि हे कितपत बरोबर आहे? आजच्या तरुणीने म्हणजे आजच्या युवतीने आपल्या संस्कारांच्या मान मर्यादा ओलांडता कामा नये. अरे कोणत्या अभिनेत्याची प्रियसी कोणती आणि कोणत्या अभिनेत्रीचा प्रियकर हा कोणता हे जाणून घेण्यापेक्षा आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राणपणाला लावणारा शिवकाशीत याची बायको पहिली पन्हाळगडावर स्त्री सैनिक म्हणून लढली आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराराणी ही आपल्या हक्कासाठी कशा प्रकारे लढली हे जर जाणून घेतलं तर आपल्याला हे मिशनरी आणि लव्ह जिहाद सारखे संकल्पनाच उदयास येणार नाहीत. आणि हे तेव्हाच घडेल जेव्हा आपली युवा पिढी संस्कार आणि आपली संस्कृती जपेल. मला संपत्ती नकोय तर मला आज विवेक हवाय अशी म्हणणारी तरुण मंडळी आज या महाराष्ट्रात या भारतात जन्माला येणं गरजेचं आहे. अरे परिस्थिती नसताना सुद्धा बाप मुलाला पुण्याला पाठवतो आणि मुलगा मात्र इकडे वृद्धाश्रमांच्या संख्या वाढवतो. आजच्या तरुणांची स्थिती म्हणजे गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही अशाने सक्षम युवक घडणार तरी कसा? तोंडात मावा चगळत नुसत्या सिगारेटच्या धुंदाच गोंडटलेले तरुण आज तोंडात चिंगम टाकून तरुणीच्या मागे टिंगल उडवत फिरणारी पिढी पाहून अवघ्या 16व्या वर्षी दत्तोजी पंत जेठाचे हात कलम करून टाका असा संदेश देणारे अशी परवानगी देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे याच महाराष्ट्रात जन्माला आले होते. भगवद्गीतेसारख्या महान ग्रंथाचं ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर करून जगाला कर्मफलाचा सिद्धांत मांडणारे जगासमोर हे संत ज्ञान
जन्माला आले होते काय असा प्रश्न पडतो. अंदमान सारख्या युद्धभूमीचं, अंदमान सारख्या त्यागभूमीचं जर जाहिरात आपल्याला बेस्ट हनीमून प्लेस म्हणून येत असेल तर अवघ्या 14व्या वर्षी देवी समोर शत्रूला मारिता मारिता मरतो झुंजेना अशी शपथ घेऊन तब्बल 10 वर्ष मरण यातना सहन करणारे सावरकर आजच्या तरुण पिढीला कळणार तरी कसे. एवढंच नव्हे तर 2 जन्मठेपीची शिक्षा ऐकून सुद्धा, अरे मला 2 जन्मठेपीची शिक्षा देण्यासाठी या इंग्रज सरकारला आम्हा हिंदूचाच पुनर्जन्माचा सिद्धांत मानावा लागला असे सावरकर, असे स्वातंत्र्यवीर सावरकर कळणार तरी कसे आजच्या युवा पिढीला. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, स्वामी विवेकानंद आपल्या वाक्चार्यातून स्पष्ट करतात, यवन धन संपत्ती प्रभुत्व विवेकिका एक एक कॅम्पेन थारे की मुयत्र चतुष्टम. म्हणजे तारुण्य, संपत्ती, सत्ता आणि अविवेक यापैकी एक असेल तर अनर्थ घडवण्यास पुरेसे आहे. आणि त्यातील महत्वाचं म्हणजे तारुण्य. या तारुण्याला संस्काराची जर जडणघडण भेटली ना तर आपल्या देशात एक संस्कारक्षम युवक उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आता उठवू सारे रानं, आता पेटवू सारे रानं, संस्कारक्षम युवक घडवण्यासाठी लावू पणाला प्राण. धन्यवाद.